नमस्कार मंडळी, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का. शिंदेंना मिळणार नवा पक्ष आणि नवं चिन्ह, तर उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मिळणार. नेमकं काय झालंय, कोणती ब्रेकिंग न्यूज आहे ज्या बातमीने राज्याच्या सहित देशात खळबळ उडवली आहे? एकनाथ शिंदे यांचा आता राजकीय जे अंतिम टप्पा होता तो पूर्ण होणार आहे. नेमकं काय झालं हे आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांचं सुप्रीम कोर्टात पारडं जड झालेलं आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह यांची जी सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी आहे ती 2 दिवसाने पार पडणार आहे. परंतु त्या अगोदरच एक महत्त्वाची बातमी आली असून ठाकरेंचा विजय निश्चित झाल्याचं समोर येत आहे. तर राज्याच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देणारा हा आठवडा समोर आलेला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे कोणाला भेटणार याविषयी राज्यात उत्सुकता असणार आता एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा दावा मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटावर दबाव वाढताना दिसत आहे. सुनावणीपूर्वी वातावरण तापलेलं असताना निवडणूक आयोगासमोर आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात आता निर्णायक टप्पा आलेला दिसत आहे. खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा हे जरी सर्वश्रुत असलं तरी मात्र कायदेशीररित्या हा निर्णय आता 2 दिवसांनी येणार आहे. परवा होणाऱ्या या सुनावणीत दोन्ही गट आपले अंतिम युक्तिवाद मांडणार आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते यावेळी कायदेशीर बाजू, पक्ष संघटना, आमदार खासदारांचा पाठिंबा आणि जनाधार या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूचे काही महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे दिसून येत आहेत. मूळ पक्षाची स्थापना आणि परंपरा, शिवसेना नावाची असलेली भावनिक नाळ, त्यामुळे सर्वांनाच हा निकाल काय येतो याकडे लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जे काही पदाधिकारी नेते आहेत त्यांना आतापासूनच चिंता सतावत आहे की पक्षचिन्ह कोणाला मिळणार. काही नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. पक्षचिन्ह गमावण्याची शक्यता आहे. जर निकाल विरोधात लागला तर शिंदे गटाला नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन पुढे जावे लागेल. भाजपाने त्यामुळेच हात काढलेला दिसत आहे किंवा त्यांना भाजपामध्येच विलीन व्हावं लागेल आणि भाजपा तोच पर्याय ठेवू शकते, कारण भाजपाला स्वतःचा पक्ष राज्यात वाढवायचा आहे. एक हाती सत्ता त्यांना मिळवायची आहे. त्यामुळे शिंदे गटाचं पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर भाजपा त्यांच्या सर्व आमदार आणि खासदारांना स्वतःच्या पक्षात विलीन करून घेऊ शकतं. त्यामुळे राजकीय तज्ज्ञांच्या मते भाजपा आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. मात्र आता भाजपाने शिंदे गटाच्या डोक्यावरचा जो काही आशीर्वादाचा हात आहे तो काढल्याचंच समोर येत आहे. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राज्यात, देशात आपली महत्त्वाची कामगिरी आणि बाजू मांडू शकतात. भाजपाला प्रखर विरोध करू शकतात. त्यामुळे लवकरच त्यांना पक्षचिन्ह मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परवा जी होणारी सुनावणी ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरवणारा एक क्षण आहे. काही दिवसापासून शिंदे गट आणि भाजपामधला संघर्ष बघता, तसेच उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यातील चांगले संबंध बघता उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळेल अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे लवकरच शिंदे गटाला नवं पक्ष आणि चिन्ह घ्यावं लागणार का, की शिवसेना नाव हे धनुष्यबाण त्यांनाच मिळणार, की उद्धव ठाकरे यामध्ये बाजी मारणार, हे पुढील 2 दिवसामध्ये कळेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळावं? तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच ते लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.